नमस्कार. आपण आलेलो आहोत ह्या दत्तात्रय दादांच्या आज पेरूच्या प्लॉटमध्ये. पेरूमध्ये त्यांना इतका सुंदर रिझल्ट आलेला आहे. आपण बघतोय की प्रत्येक ह्याच्यातून आपल्याला छान कळी बाहेर आलेली दिसतीये. तर तो ऍक्च्युअल मध्ये आपले कुठले कुठले प्रोडक्ट वापरले हे आपण दादांच्याच तोंडून ऐकूयात. आम्ही पेरूला बी डाळिंबा बरोबर कळी निघण्यासाठी ते RPS खालून सोडलं होतं पहिल्यांदा. RPS 76 आणि कळी निघण्यासाठी ते फ्लोरिज सोडलं, हे फवारलं आणि एकच फवारणी झाली आहे. मला असं वाटतंय की हे अजून नवीन शेंड आहे किंवा ह्याच्यातून जे कळीचं प्रमाण आहे ते भरपूर आहे. कारण पहिल्यांदा जी कळी लागली होती त्यावेळेला खाली फक्त 10,000 पेरू बांधलेले आहेत आता. आणि आता जी कळी लागलेली आहे ती प्रत्येक पानात ना, म्हणजे एका फांटीला 2-2 ठिकाणी असे डबल लाईन धरून कळी निघते थोडी. आता अजून आताशी की प्रथम पायरी आहे म्हणावं लागेल. आठवड्याच्या पास ह्याला भरपूर कळी दिसेल असे मला अनुभव येतोय ह्याचा. अजून आता RPS 76 सोडायचे 2 दिवसांनी, 8-10 दिवसांनी आम्ही सोडतोय ह्याला. आणि फ्लोरिज बी एक फवारणी घ्यायची आहे त्याच्यामुळं. आणि पिवळापणा जे होता ती मुळीचं कार्य बी चांगलं झालं आणि ह्याचा ग्रीनपणा पानांचा संपूर्ण म्हणजे जवळजवळ 95% चांगली पानं झाली ती असं दिसतंय. म्हणजे आपण ह्या ठिकाणी आम्हाला मॅडम आणि सरांनी येऊन 1-2 वेळा गायडन्स केलं. आम्ही त्यांचं ऐकून त्यांनी सांगेल तसं करत आहे, त्याच्यामुळं रिझल्ट चांगला वाटतोय.